आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोविड दरम्यान आपण अनेक देशांना लस पुरवली. त्यानंतर उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि रोगांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपचारांवर आपण भर देत आहोत. योग, आपली जीवनशैली आणि आहार आपल्या आरोग्यासाठी जबाबदार असतात आणि त्या दृष्टीने आपण प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहोत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं. डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया नागपूर शाखा आणि डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या 13व्या हॅलो डायबिटीज या कार्यक्रमात सिंग दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. डॉक्टर सुनील गुप्ता यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान उद्देशपत्रावर आज स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातील 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशाच्या भौगोलिक मध्यबिंदूचे प्रतीक आणि नागपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या 0 माईल स्मारक चौक परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील वाढलेले गवत, झुडपे, सुकलेला पालापाचोळा आणि इतर कचरा हटविण्यात आला. तसंच परिसर अधिक स्वच्छ, सुशोभित आणि पर्यटकांसाठी आकर्षक करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागपूरच्या लोककल्याण समितीच्या वतीनं त्रिमूर्ती भागातील 39 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बालगोकुलम उन्हाळी संस्कार वर्गांचा उत्साहात समारोप झाला. 2 महिन्यांच्या या उपक्रमात 1183 विद्यार्थी आणि 240 शिक्षकांनी सहभाग घेतला. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 1.95 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. धुमका येथील उमेश किशन राठोड यानं वाशिम शहर आणि मालेगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.